हॅलो स्टुडंट्स, आज आपण रोटेशनल डायनॅमिक्समधील नेक्स्ट पॉईंट परपॅन्डिक्युलर ॲक्सिस थेरम डिस्कस करणार आहोत. याच्या आधी बघा आपण पॅरलल ॲक्सिस थेरम डिस्कस केलेलं. तर त्याच्यामध्ये काय स्टेटमेंट आलेलं त्याचं आय ओ इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया of a axis which is passing through the center of mass and parallel to the given axis plus आणि कशाची सम होती तर प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. हे त्याचं स्टेटमेंट होतं पॅरलल ॲक्सिस थेरमचं. IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. बट परपॅन्डिक्युलर ॲक्सिस थेरम हे झालं पॅरलल ॲक्सिस थेरम आपण बघितलेलं. तर परपॅन्डिक्युलर ॲक्सिस थेरम कशासाठी कधी यूज केलं जातं बघा, ज्यावेळी ऑब्जेक्ट कसा असेल लॅमिनार बॉडीज असतील त्यावेळी परपॅन्डिक्युलर ॲक्सिस थेरम यूज केलं जातं. आता प्लेन लॅमिनार बॉडीज म्हणजे काय, म्हणजे हे थेरम कोणासाठी ॲप्लिकेबल आहे तर प्लेन लॅमिनार बॉडीजसाठी. म्हणजे कोणत्या तर डिस्क किंवा रिंग प्लेन किंवा प्लेन शीट ह्याच्यासाठी हे थेरम ॲप्लिकेबल आहे. किंवा लीफ म्हणजे पान म्हणजे झाडाचं पान ह्याच्यासाठी हे काय आहे ॲप्लिकेबल आहे. प्लेन लॅमिनार बॉडीजसाठी हे थेरम काय आहे ॲप्लिकेबल आहे. तर बघा परपॅन्डिक्युलर ॲक्सिस थेरममध्ये स्टेटमेंट काय आहे बघा. स्टेटमेंट आधी माहीत पाहिजे आपल्याला. स्टेटमेंटवरून काय करू शकतो आपण त्याचं थेरम जे काय ते प्रूव्ह करू शकतो. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्टेटमेंट बघा. फर्स्ट ऑफ ऑल हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिनार ऑब्जेक्ट अबाउट ॲन ॲक्सिस परपॅन्डिक्युलर टू इट्स प्लेन. त्या लॅमिनार ऑब्जेक्टला तो जो ॲक्सिस आहे तो कसा पाहिजे परपॅन्डिक्युलर. त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असणार IZ. सपोज इथं मी ॲक्सिस घेतलेला आहे ह्याला परपॅन्डिक्युलर प्लेन लॅमिनार बॉडीला. तो कोणता आहे Z ॲक्सिस आहे. तर त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय येणार ह्या केसमध्ये IZ येणार. बरोबर. तर Y ॲक्सिसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय येणार IY येणार. आणि X ॲक्सिसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय येणार IX येणार. राईट. अशा पद्धतीने मग मुवमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला ह्या परपॅन्डिक्युलर ह्याचा बघायचा असेल तर थेरम काय सांगतं बघा. थेरममध्ये काय सांगितलेलं आहे बघा. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिनार ऑब्जेक्ट अबाउट ॲन ॲक्सिस कसा पाहिजे परपॅन्डिक्युलर टू इट्स प्लेन. इथं परपॅन्डिक्युलर कोणता ॲक्सिस आहे Z ॲक्सिस आहे. बरोबर. म्हणजे IZ इज इक्वल टू काय असतं द सम ऑफ इट्स मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपॅन्डिक्युलर ॲक्सिस इन इट्स प्लेन. आता ह्या प्लेन लॅमिनारच्या केसमध्ये हे दोन ॲक्सिस X आणि Y कशा आहेत ह्या प्लेनमध्ये आहेत. बरोबर. तर त्या प्लेनमध्ये आहे त्या लॅमिनार बॉडीच्या. आणि Z ॲक्सिस कसा आहे त्याला परपॅन्डिक्युलर आहे. सपोज हा म्हणजे काय आहे माझा हात प्लेन लॅमिनार बॉडी आहे आणि याला कशा बाबतीत बघा हा Z ॲक्सिस काय आहे असा परपॅन्डिक्युलर आहे आणि राहिलेले दोन हा X ॲक्सिस आणि हा Y ॲक्सिस असणार आहे. बरोबर. अशा पद्धतीने डायग्रॅम आपली आहे. तर इज इक्वल टू काय म्हटलं आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सम ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपॅन्डिक्युलर ॲक्सिस. मग इथं म्युच्युअली परपॅन्डिक्युलर ॲक्सिस दुसरे कोण आहेत X आणि Y. मग ह्यांच्या मुवमेंट ऑफ इनर्शियाची काय असणार सम असणार. म्हणजे IZ इज इक्वल टू काय येणार IX प्लस IY. राईट. आणि ते तिघं पण ऑल द थ्री ॲक्सिस बिईंग कॉन्गरंट म्हणजे काय तर ते तिन्हीही ॲक्सिस एकाच कशामध्ये असतील प्लेनमध्ये असतील एकाच प्रतलात असतील. हा त्याचा अर्थ आहे. तर हे थेरम आधी आपण प्रूव्ह करूयात. IZ इज इक्वल टू IX प्लस IY हा त्याचा काय आहे मॅथमॅटिकल फॉर्म आहे आणि हे त्याचं काय आहे स्टेटमेंट आहे. बरोबर. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲन लॅमिनार ऑब्जेक्ट किंवा प्लेन लॅमिनार ऑब्जेक्ट अबाउट ॲन ॲक्सिस परपॅन्डिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू काय येणार सम ऑफ इट्स मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपॅन्डिक्युलर ॲक्सिस इन इट्स प्लेन ऑल द थ्री ॲक्सिस बिईंग कॉन्गरंट. इथंपर्यंत थेरम आहे. इथंपर्यंत लिहिता आलं पाहिजे. बघा आता हे परपॅन्डिक्युलर ॲक्सिस थेरमची डायग्रॅम आहे. हा काय काढलेला आहे आपण प्लेन लॅमिनार ऑब्जेक्ट काढलेला आहे. त्याला हा ॲक्सिस कसा आहे परपॅन्डिक्युलर आहे. आपल्याला काय सांगायचं आहे IZ इज इक्वल टू IX प्लस IY हे दाखवायचं आहे. म्हणजे सपोज याचा जर Z ॲक्सिसचा जर IZ मुवमेंट ऑफ इनर्शिया किती असेल सपोज 100 असेल तर IX प्लस IY IX किती येणार मग 50 आणि IY किती येणार 50. म्हणजे
ह्या दोघांच्या मुमेंट ऑफ इनर्शियाची सम म्हणजे ह्या झेड ॲक्सिसच्या मुमेंट ऑफ इनर्शिया एवढी असायला पाहिजे. हे या थेरममध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. ह्या दोघांच्या मिळून मुमेंट ऑफ इनर्शिया हा ह्या झेड ॲक्सिसचा जो मुमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे परपेंडिक्युलर त्या प्लेनला असणाऱ्या, त्याचा मुमेंट ऑफ इनर्शिया काय यायला पाहिजे, इक्वल यायला पाहिजे. तर हे आहे त्याची डायग्राम. जसं की आपण पॅरलल ॲक्सिस थेरममध्ये घेतलेलं त्या पद्धतीनेच इथं काय कन्सिडर करायचं, आता एक स्मॉल इलेमेंट कन्सिडर करायचं. ही बॉडी ज्या ह्या बॉडीचं मास आपण कॅपिटल एम घेतो, बरोबर. कॅपिटल एम इज द मास ऑफ ऑब्जेक्ट किंवा प्लेन लॅमिनार बॉडी म्हटलं तरी चालेल, मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट. तर ही बॉडी स्मॉल इलेमेंट्सपासून बनलेली असते. त्याच्यातला एक इलेमेंट्स आपण कन्सिडर करूयात, त्याला नाव देऊयात पी. या ठिकाणी तो सिच्युएट झालेला आहे आणि ज्याचं मास किती आहे, डी एम आहे. आणि हा कुठं सिच्युएट झालेला आहे, पी या ठिकाणी सिच्युएट झालेला आहे असं आपण कन्सिडर करूयात. मग आपल्याला एक काय करायचं, आता ॲक्टिव्हिटी करायची आहे याच्यामध्ये. तर काय करायचं आहे, पी पासून काय काढायचं आहे आपल्याला, वाय ॲक्सिसवर आणि पी पासून एक्स ॲक्सिसवर काय टाकायच्या, अशा परपॅन्डिक्युलर टाकायच्या. तर एक्स ॲक्सिसवर वाय ॲक्सिसवर जी परपॅन्डिक्युलर टाकली तिला नाव द्या एम, आणि एक्स ॲक्सिसवर टाकली तिला एम नाव द्या, आणि वाय ॲक्सिसवर जी परपॅन्डिक्युलर आपण टाकली तिला काय नाव देऊयात, आपण एन नाव देऊयात, बरोबर. दोन परपॅन्डिक्युलर लाईन्स आपण ड्रॉ केलेल्या आहेत. तर आता आपल्याला माहीत आहे, तर हे डिस्टन्स किती असणार, एक्स ॲक्सिसपासूनचं हे डिस्टन्स किती असणार, हे डिस्टन्स सपोज एक्स घेतलं आपण, आणि हे वाय ॲक्सिसवरचं हे डिस्टन्स काय घेतलं आपण, वाय घेतलं, हे एवढं डिस्टन्स आणि हे. तर ह्याच्या समोरचं बरोबर हे डिस्टन्स आहे, त्यामुळे हे पण किती येणार, एक्स, आणि ह्याच्या समोरचं हे डिस्टन्स आहे त्यामुळे हे किती येणार, हे वाय आहे, तर हे काय येणार, वाय येणार, बरोबर. तर अजून एक ॲक्टिव्हिटी काय करूयात बघा, इथं सेंटर लिहूयात आपण. ओ हे सेंटर आहे आणि ओ पासून पी पण काय करूयात आपण, जॉईन करून घेऊयात. म्हणजे ओ पी पण जॉईन करून घेऊयात. म्हणजे काय काय समजलं आपल्याला, एक स्मॉल इलेमेंट आपण कन्सिडर केला, तो पी या पॉईंटला काय झालेला आहे, सिच्युएट झालेला आहे, ज्याचं मास किती आहे, डी एम आहे, स्मॉल आहे त्यामुळे मास डी एम आहे. त्यानंतर ओ पी काय केली आपण, सेंटरपासून जॉईन करून घेतली. त्यानंतर पी पासून वाय ॲक्सिसवर आणि पी पासून एक्स ॲक्सिसवर काय टाकल्या आपण, परपॅन्डिक्युलर टाकल्या. एक्स ॲक्सिसवर जी परपॅन्डिक्युलर टाकली तिला नाव दिलं एम, वाय ॲक्सिसवर जी परपॅन्डिक्युलर टाकली तिला नाव दिलं एन. त्यानंतर हे डिस्टन्स काय केलं, आता हा पी हा पॉईंट आहे तो एक्स ॲक्सिसपासून किती डिस्टन्सवर आहे, ते व्यवस्थित आपण काय करून घेतलं, नोट करून घेतलं. हे डिस्टन्समध्ये किती असणार आहे, एक्स मानला आपण, आणि हे डिस्टन्स किती आहे, वाय. तर ह्याच्या समोरचं डिस्टन्स काय येणार, हे वाय, आणि ह्याच्या समोरचं हे डिस्टन्स काय येणार, एक्स येणार. डायग्राम समजली का. डायग्राममध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण काय काढलेले आहे, दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस काढले त्या प्लेन बॉडीमध्ये, आणि त्याला एक परपेंडिक्युलर काय काढलेला आहे, ॲक्सिस काढलेला आहे ह्या दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिसला. आणि आपल्याला काय दाखवायचं आहे, याचा मुमेंट ऑफ इनर्शिया जो परपेंडिक्युलर आहे त्या प्लेन लॅमिनार बॉडीला, तो इक्वल टू काय आला पाहिजे, ह्या दोन म्युच्युअल ॲक्सिसच्या सम, म्हणजे ह्या दोन म्युच्युअल जे ॲक्सिस आहे यांच्या मुमेंट ऑफ इनर्शियाची काय आली पाहिजे, सम आली पाहिजे. म्हणजे याचा 50, याचा 50, याचा 100 असेल तर याचा 50, याचा 50, म्हणजे 50 प्लस 50 किती येणार, 100 येणार. म्हणजे हे आपल्याला आता दाखवायचं आहे. म्हणजे मॅथमॅटिकल फॉर्म आता मी तुम्हाला सांगितलं, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय, हे आपल्याला दाखवायचं आहे. तर आपण प्रूव्ह करण्यासाठी पी हा पॉईंट घेतलेला आहे, ज्याचं मास किती आहे, डी एम आहे, आणि त्याच्यावरून काय केलं आपण, दोन परपॅन्डिक्युलर टाकल्या, एक्स ॲक्सिसवर परपॅन्डिक्युलर टाकली, वाय ॲक्सिसवर एक टाकली, हे सगळं सांगितलेलं आहे, डायग्रामवरून समजेल. त्यानंतर आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, 2 डायमेन्शनल बॉडीज किंवा लॅमिनार बॉडीज आपण इथं कन्सिडर केलेले आहे. मास किती आहे त्या बॉडीचं, एम आहे, बरोबर. तर स्टेटमेंट बघितलेलं आहे आपण, आता त्यानुसार प्रूव्ह करूयात. जॉईन काय काय केलं याच्यामध्ये डायग्राममध्ये, कन्सिडर प्लेन लॅमिनार बॉडी ऑफ मास किती आहे त्या बॉडीचं, ऑफ मास एम, किंवा ऑफ एम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट असं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर जॉईन कन्सिडर अ स्मॉल इलेमेंट
स्मॉल इलेमेंट, ज्याचं मास DM आहे, स्मॉल इलेमेंट DM विच इज सिच्युएटेड, कुठं सिच्युएट झाला आहे तो, विच इज सिच्युएटेड ॲट P या पॉईंटला सिच्युएट झालेला आहे. त्यानंतर जॉईन काय केली आपण ॲक्टिव्हिटी, जॉईन OP जॉईन करून घेतली. त्यानंतर काय केलं, जॉईन OP, त्यानंतर ड्रॉ परपॅन्डिक्युलर फ्रॉम P अलॉंग, कुणाकुणावर परपॅन्डिक्युलर टाकले आपण, अलॉंग X अँड Y ॲक्सिस रिस्पेक्टिवली, राईट. तर कोणत्या कोणत्या परपॅन्डिक्युलर आहेत त्या, PN आणि PM. PN इज इक्वल टू काय मिळालं मग आपल्याला, PM इज इक्वल टू काय मिळालं, Y डायग्रामवरून. आणि दुसरी कुठली परपॅन्डिक्युलर आहे, PN इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, X, राईट. कॅपिटल घ्या किंवा स्मॉल. PM इज इक्वल टू Y आणि PN इज इक्वल टू X, राईट. त्यानंतर काय केलं आपण बघा आता, त्याच्यानंतर आपल्याला काय माहीत आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता कुठला आपण काय कन्सिडर केलं, IX, IY आणि IZ यांचं पण मिनिंग लिहायचं. मग त्यानंतर IX काय असणार आहे, IX म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट विच ॲक्सिस, X ॲक्सिस, राईट. त्यानंतर IY काय असणार आहे, IY मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट Y ॲक्सिस. आणि IZ काय असणार आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट Z ॲक्सिस, राईट. म्हणजे हे जे आपण सगळं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे ते फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, सगळ्या सिम्बॉलचं मिनिंग इथं लिहिता आलं पाहिजे डायग्रामवरून, राईट. त्यानंतर आता डायग्राम समजली, डायग्रामवरून हे त्याचं डिस्क्रिप्शन आहे त्या डायग्रामचं. आता आपण थेरम प्रूव्ह करायच्या आधी आपल्याला काय माहीत आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाचा माहीत आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर मुवमेंट ऑफ इनर्शियाचा जनरल फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला, I इज इक्वल टू mr², राईट. मास इंटू त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून असलेला परपॅन्डिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर यांचा प्रोडक्ट असतो मुवमेंट ऑफ इनर्शिया. मग हाच फॉर्म्युला आता इथं पण आपण अप्लाय करूयात बघा. फर्स्ट ऑफ ऑल आपण कुणासाठी अप्लाय करूयात, IX साठी. IX इज इक्वल टू काय येणार मग सांगा डायग्रामवरून, IX इज इक्वल टू काय येणार बघा डायग्रामवरून, मुवमेंट ऑफ इनर्शिया कुणाचा, IX X ॲक्सिसचा काढायचा आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अँड X ॲक्सिस. तर काय असणार बघा, IX हा IX आहे. तर P हा पॉईंट ह्या X ॲक्सिसपासून किती डिस्टन्सवर आहे, तर MP डिस्टन्सवर आहे, म्हणजेच ते किती आहे, Y आहे, बरोबर. P हा पॉईंट बघायचा X ॲक्सिसपासून किती डिस्टन्सवर आहे, तर Y. ह्याचा काय होणार, डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू मास किती आहे, DM. म्हणजे काय येणार तर फॉर्म्युला आपला, इंटिग्रेशन ऑफ कंटिन्युअस बॉडीसाठी आपण इंटिग्रेशन घेतो, इंटिग्रेशन ऑफ काय येणार मग आत्ता सांगितल्याप्रमाणे Y² इंटू DM येणार अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया. आणि त्यानंतर IY इज इक्वल टू काय मिळणार मग आपल्याला सांगा, IY ह्याच पद्धतीने. आता काय बघायचं, Y ॲक्सिसपासून हा Y ॲक्सिस आहे, P हा पॉईंट किती डिस्टन्सवर आहे ते बघायचं. तर Y ॲक्सिसपासून P हा पॉईंट किती डिस्टन्सवर आहे, X डिस्टन्सवर आहे, बरोबर. म्हणजे ह्या Xचा काय होणार, स्क्वेअर इंटू मास काय आहे, DM. म्हणजे काय येणार, IY इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ X² इंटू DM येणार, राईट. आपण काही सुद्धा केलेलं नाही, फक्त मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट X ॲक्सिस काढला आपण. कसा काढला, X ॲक्सिसपासून P हा पॉईंट किती डिस्टन्सवर आहे, तर Y. त्याचाच काय होणार, स्क्वेअर होणार. कारण आपल्याला माहिती आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, इंटिग्रेशन ऑफ मास इंटू परपॅन्डिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर. मग परपॅन्डिक्युलर डिस्टन्स काय आहे, Y आहे, त्याचा काय होणार, स्क्वेअर. आणि DM म्हणजे त्याचं मास. हे दोन्ही पण डेफिनेशननुसार आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर आता बघा, IZ इज इक्वल टू काय येणार, IZ. आता लक्ष द्या डायग्राममध्ये, IZच्या बाबतीत बघायचं, हा IZ परपॅन्डिक्युलर आहे ह्या प्लेन लॅमिनार बॉडीला. ह्याच्यापासूनचं Pचं डिस्टन्स म्हणजे हे मधलं जे डिस्टन्स आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे हेच आपण कशा पद्धतीने काढू शकतो बघा, आपल्याला हे दिसू शकतं कशा पद्धतीने बघा, OMP बघा, OMP हा दिसतोय, हा शेप घेतलेला आहे आपण OMP अशा पद्धतीने. तर ह्या केसमध्ये OM काय आहे, ही OM बघा X आहे
आणि पी एम काय आहे बघा, डायग्राममध्ये दिसतेच आपल्याला, हे पी एम आहे, हे पी हा पॉईंट आहे, हा पी एम म्हणजे काय आहे, वाय आहे. बरोबर, म्हणजे ओ पीची व्हॅल्यू किती येणार आता इथं, ओ पीची व्हॅल्यू पायथागोरसच्या थेरमवरून काय येणार, तर स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर येणार. बरोबर, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि ओ पीची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, त्यामुळे दोन्ही साईडचं काय घ्यावं लागणार आपल्याला, स्क्वेअर रूट. मग ओ पी इज इक्वल टू काय मिळणार, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. पायथागोरस थेरम यूज करा इथं. ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळणार, हे एक्स स्क्वेअर राईट प्लस हे वाय स्क्वेअर. बट आपल्याला ओ पीची व्हॅल्यू पाहिजे, मग दोन्ही साईडचं काय घ्यावं लागणार आपल्याला, स्क्वेअर रूट. म्हणजे ओ पी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर येणार ह्या केसमध्ये. राईट, याच्यावरून समजलं आपल्याला. बरोबर, हे अशा पद्धतीने इथं हा जो ट्रायंगल आहे तो इथं मी काढून दाखवलेला आहे. त्याच्यानुसार हे वाय आहे, हे एक्स आहे, हायपोटेनस येणार. मग ह्या ओ पीची व्हॅल्यू काढण्यासाठी पायथागोरस थेरम यूज करायचं. ओ पी स्क्वेअर म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू राहिलेल्या ज्या रिमेनिंग म्हणजे ह्या ज्या बाजू आहेत ह्यांचा काय होणार, स्क्वेअर होणार. साईड्स ह्या एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होणार. मग दोन्ही साईडचं ओ पी पाहिजे आपल्याला, मग ओ पी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर येणार. राईट, म्हणजे झेड ॲक्सिसपासूनचं पी या पॉईंटचं डिस्टन्स किती आहे, तर ओ पी आहे. आणि ओ पीची व्हॅल्यू काय आली, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ॲज इट इज तिथं आपण काय करायची, पुट करायची. मग इंटिग्रेशन ऑफ काय येणार, डिस्टन्स किती आपलं आलं, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि मासनी काय करायचं, त्याला मल्टिप्लाय करायचं. हा काय झाला, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन लॅमिनार ऑब्जेक्ट. ह्या प्लेन लॅमिनार ऑब्जेक्टला हा कसा आहे, परपेंडिक्युलर आहे झेड ॲक्सिस. राईट, आता हे सगळं आपल्याला मिळालं. आता आपण सॉल्व करूयात बघा हेच. तर कशा पद्धतीने सॉल्व करूयात बघा. आता हे ह्याचा काय होणार, डिस्टन्सचा स्क्वेअर असतो ना, त्यामुळे ह्या क्वांटिटीचा काय होणार, स्क्वेअर होणार. राईट, म्हणजे ह्या क्वांटिटीचा स्क्वेअर इंटू डी एम असतं, कारण ते जे डिस्टन्स असतं, आता झेड ॲक्सिसचं ह्या पी या पॉईंट पासूनचं डिस्टन्स किती आहे, तर स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आपण काढलं ओ पी हे डिस्टन्स. तर ह्याचा काय होणार, स्क्वेअर. म्हणजे ह्या स्क्वेअर रूटचा काय होणार, मग इथं परत स्क्वेअर होणार, स्क्वेअर इंटू डी एम. डेफिनेशननुसारच आपण केलेलं आहे. त्यानंतर सॉल्व करून घेऊयात बघा. आता हे स्क्वेअर म्हणजे काय होणार, स्क्वेअर रूट निघून जाणार, म्हणजे राहणार काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बरोबर, स्क्वेअर रूट ह्या क्वांटिटीचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर राहणार इंटू काय येणार, डी एम. आता काय करूयात आपण, इंडिव्हिज्युअल इंटिग्रेशन घेऊयात आता याचं. अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशनचे रूल माहीत आहेत आपल्याला. आता ॲडिशन आहे तर ह्याची इंडिव्हिज्युअल काय होणार, ॲडिशन होणार, वाय स्क्वेअर डी एम. इंडिव्हिज्युअल इंटिग्रेशन घेतले. आता यानंतर काय करायचं, इंडिव्हिज्युअल इंटिग्रेशन घेतल्यानंतर एक्स स्क्वेअरचं डी एमचं इंटिग्रेशन आत्ताच आपण इथं काढले बघा. ह्याला आपण नाव दिलं तरी चालेल. ह्याला 1 नंबर नाव द्या, ह्याला 2 नंबर नाव द्या. इक्वेशन 2 वरून एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एमची व्हॅल्यू काय आहे, आय वाय आहे. ॲज इट इज मग इथं पुट करा, आय वाय व्हॅल्यू आहे. ॲज इट इज पुट करा आय वाय प्लस हे आय झेड इथं हे अशा पद्धतीने खाली घ्या. हे आय झेड आय वाय आहे प्लस वाय स्क्वेअर डी एम, इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डी एमची व्हॅल्यू काय आहे, आय एक्स आहे. ॲज इट इज इथं पुट करा या इक्वेशनमध्ये. म्हणजे आपलं काय झालं, परपॅन्डिक्युलर ॲक्सिस थेरम काय झालं, प्रूव्ह झालं. मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट प्लेन लॅमिनार ऑब्जेक्ट विच इज झेड ॲक्सिस कसा आहे हा, परपॅन्डिक्युलर टू द प्लेन लॅमिनार ऑब्जेक्ट इज इक्वल टू काय मिळालं बघा आपल्याला, इज इक्वल टू आय वाय प्लस आय एक्स म्हणा किंवा आय एक्स प्लस आय वाय म्हणा चालतं. तर इज इक्वल टू काय मिळालं, सम ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस. बरोबर, ह्यांची काय मिळाली, सम मिळाली आय एक्स प्लस आय वायची. म्हणजे इथं काय झालं आपलं परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम काय झालं, प्रूव्ह झालं अशा पद्धतीने. तर डायग्राम अशा पद्धतीने आहे. डायग्रामवरून फक्त मुवमेंट ऑफ इनर्शियाच्या डेफिनेशनवरून फक्त आपण काय केलं, हे थेरम काय केलं, पूर्ण प्रूव्ह केलं. बरोबर, डायग्राम त्यानंतर स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. स्टेटमेंट काय सांगतो आपल्याला लास्टला, मग आपण स्टेटमेंट लिहू शकतो. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिनार ऑब्जेक्ट अबाउट ॲन ॲक्सिस कसा होता, परपॅन्डिक्युलर टू इट्स प्लेन इज द सम ऑफ, परपेंडिक्युलर कोण आहे, आय झेड, इज इक्वल टू काय येणार मग, सम ऑफ, कशाची सम येणार, सम ऑफ इट्स मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस. सम ऑफ इट्स म्युच्युअल
सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस विच इज म्युच्युअली परपेंडिक्युलर टू ईच अदर अँड इट्स अ प्लेन ऑल द 3 ॲक्सिस बी कॉन्गरंट. अशा पद्धतीने हे थेरम आहे आणि आपण ते प्रूव्ह केलेलं आहे. काय मिळालं आपल्याला? मॅथमॅटिकल फॉर्म IZ इज इक्वल टू IY प्लस IX. राईट. अशा पद्धतीने फक्त आपण इथं मोमेंट ऑफ इनर्शियाच्या डेफिनेशन हे करत गेलेलो आहोत आणि त्यानुसार फक्त इझिली तुम्हाला काय मिळणार आहे ते डेरिव्हेशन खूप इझी आहे पॅरलल ॲक्सिस थेरमपेक्षा. 2-3 स्टेपमध्ये आपल्याला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम काय झालं? प्रूव्ह झालं. आता आपण एक नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत. एक छोटा पॉईंट आहे बघा, अँग्युलर मोमेंटम. आपण पॅरलल ॲक्सिस थेरम परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम प्रूव्ह केले. आता आपण एक नेक्स्ट छोटा पॉईंट बघूयात बघा, अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय? अँग्युलर मोमेंटम आता आपण 11th मध्ये बघितलेलं आहे. जेव्हा बॉडी ट्रान्सलेशनल मोशनमध्ये असते, ट्रान्सलेशन, सपोज एक इथं बॉल आहे आणि हा काय करतोय, असा सरळ जातोय, ट्रान्सलेशनल मोशनमध्ये आहे. ह्या बॉलचं काहीतरी पर्टिक्युलर काय आहे? मास आहे. ह्या बॉलला तुम्ही काय केली? थोडंसं फोर्स अप्लाय केलं तर ती काय होणार? बॉल v या व्हेलॉसिटीने काय होणार? पुढं मूव्ह होणार. म्हणजे त्यांनी काय केलं? स्वतःचं असं काहीतरी मुवमेंट केली. बरोबर. म्हणजे काय झालं? त्याचं मोमेंटम झालं. म्हणजे मोमेंटम इज इक्वल टू P इज इक्वल टू लिनियर मोमेंटम. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूयात. P म्हणजे लिनियर मोमेंटम 11th मध्ये बघितले आपण. तर P इज इक्वल टू काय असतं? मास इंटू व्हेलॉसिटी. प्रोडक्ट असतो कशाचा? मास इंटू इट्स व्हेलॉसिटी. त्या ऑब्जेक्टचं मास आणि त्याची असणारी व्हेलॉसिटी याचा काय असतो? प्रोडक्ट असतो. हे झालं लिनियर मोमेंटम. कुणाच्या बाबतीत? ट्रान्सलेशनल मोशनच्या बाबतीत. म्हणजे जिथं सरळ म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये असते मोशन, ट्रान्सलेशनल मोशन किंवा लिनियर मोशन म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये लिनियर मोमेंटम असतं. P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. बट इथं आपण रोटेशनल डायनॅमिक्स शिकतोय, रोटेशनल मेकॅनिक्स शिकतोय. त्यामुळे रोटेशनलमध्ये काय असणार? एखादी वस्तू किंवा एखादा ऑब्जेक्ट, सपोज हा बॉल आपण एका दोऱ्याला बांधला आणि काय केला? असा गोलाकार फिरवला आपण, असा गोल फिरवला. तर ह्या बॉलला काय असणार? v एवढी व्हेलॉसिटी असणार. बरोबर. पण ह्या बॉलला जेव्हा आपण गोल फिरवतो, हा त्याचा काय असेल? ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती काय झाला? बॉल असा गोल फिरला. तर ह्या बॉलला त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स त्या बॉलपासून ह्या ॲक्सिसपासून किती घेऊयात आपण? r घेऊयात. तर ह्या बॉलला पर्टिक्युलर स्वतःचं असं काय आहे? मास आहे. बरोबर. त्याची पर्टिक्युलर एक व्हेलॉसिटी आहे. तर ह्या केसमध्ये काय असणार मग? इथं सरळ म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये होती मोशन, त्यावेळी लिनियर मोमेंटम असणार बॉडीला. आणि इथं काय आहे? रोटेशनल मोशन आहे, म्हणजे गोल फिरते वस्तू, त्यावेळी तिला काय असणार? तिथं अँग्युलर मोमेंटम असणार. काय असणार? अँग्युलर मोमेंटम असणार. आणि अँग्युलर मोमेंटम कशाने दाखवलं जातं? L ने दाखवतात. आणि तो कशाचा प्रोडक्ट असतो? अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू L इज इक्वल टू R बार क्रॉस काय असते? P बार. बरोबर. R क्रॉस P. L इज इक्वल टू R क्रॉस P असं म्हणलं तरी चालेल. हा झाला वेक्टर फॉर्म. बट इन मॅग्निट्यूड जर तुम्हाला लिहायचं असेल, R म्हणजे ह्या केसमध्ये काय येणार? ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. P म्हणजे काय आहे? ह्या बॉलला काय आहे? त्याचं स्वतःचं लिनियर मोमेंटम पण आहे, कारण मास इंटू व्हेलॉसिटी आहे इथं, त्यामुळे लिनियर मोमेंटम पण आहे. मग काय येणार? R क्रॉस P येणार. म्हणजे मोमेंटम, लिनियर मोमेंटम पण आहे, इंटू काय येणार? हे R म्हणजे काय? परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे अँग्युलर मोमेंटम हा कशाचा प्रोडक्ट आहे? तर परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन, त्या बॉडीचा असणार परपेंडिक्युलर डिस्टन्स त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून, आणि कशाचा? लिनियर मोमेंटमचा काय आहे? प्रोडक्ट आहे. म्हणजे अँग्युलर मोमेंटम इज डिफाइन्ड ॲज द प्रोडक्ट ऑफ इट्स लिनियर मोमेंटम अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम इट्स ॲक्सिस ऑफ रोटेशन. ही डेफिनेशन आपण अँग्युलर मोमेंटमची लिहू शकतो. राईट. मग हा फॉर्म्युला जर इन मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये लिहायचा असेल तर इन मॅग्निट्यूड हा झाला वेक्टर फॉर्ममध्ये. इन मॅग्निट्यूड काय येणार? L इज इक्वल टू PR साइन थिटा. कारण वेक्टर प्रोडक्टमध्ये आपण काय घेतो? साइन थिटा घेतो. फक्त मॅग्निट्यूडचा विचार केला तर L इज इक्वल टू काय येणार? PR साइन थिटा. हा त्याचा काय येणार? फॉर्म्युला येणार. तर फक्त लक्षात ठेवा की अँग्युलर मोमेंटम म्हणजे कशाचा प्रोडक्ट असतो? तर लिनियर मोमेंटम अँड इट्स अ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम
त्या बॉडीचं असणारं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग आपण डेफिनेशन तिथं सांगू शकतो की अँग्युलर मोमेंटम इज, कशाने दाखवतात अँग्युलर मोमेंटम? अँग्युलर मोमेंटम कुणाच्या ॲनालॉगस आहे? अँग्युलर मोमेंटम ट्रान्सलेशनल मोशनमधल्या लिनियर मोमेंटमशी. अँग्युलर मोमेंटम कशाने दाखवतात? एलने दाखवतात. आणि तो कशाचा प्रोडक्ट असतो? एल इज इक्वल टू आर क्रॉस पीचा प्रोडक्ट आहे. मग काय सांगू शकतो आपण डेफिनेशन? अँग्युलर मोमेंटम कॅन बी डिफाइंड ॲज, अँग्युलर मोमेंटम कॅन बी डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम, प्रोडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम, जे कशाने दाखवतो आपण? पीने, पी या लेटरने, लिनियर मोमेंटम अँड इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्या बॉडीचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कशापासूनचं? फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. आर बार, आर म्हणजे काय? त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला हा लक्षात ठेवा. बरोबर? म्हणजे अँग्युलर मोमेंटम ह्या पद्धतीने दाखवलं मी. जसं की ट्रान्सलेशनल मोशनमध्ये लिनियर मोमेंटम असतं, तसंच रोटेशनल मोशनमध्ये काय असतं? अँग्युलर मोमेंटम असतं. अँग्युलर मोमेंटम इज ॲनालॉगस टू लिनियर मोमेंटममधल्या कोणाशी? लिनियर मोमेंटमच्या काय आहे ते? ॲनालॉगस आहे. राईट? याच्यावरून हे आपल्याला समजलं. आणि आपल्याला आता नेक्स्ट लेक्चरमध्ये एल इज इक्वल टू लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला मी आता तुम्हाला सांगितला, पी इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. तर याच्या ॲनालॉगस आपण फॉर्म्युला तयार करू शकतो. हा झाला ट्रान्सलेशनल मोशनमधला किंवा लिनियर मोशनमधला. लिनियर मोशनचा फॉर्म्युला झाला हा. त्याच्यामध्ये लिनियर मोमेंटम असतं पी. तर रोटेशनल मोशनमध्ये काय येणार आता आपण उद्या डिराईव्ह करणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. तर पीच्या ॲनालॉगस कोण आहे रोटेशनल मोशनमध्ये? अँग्युलर मोमेंटम. पी म्हणजे लिनियर मोमेंटम, रोटेशनल मोशनमध्ये एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम. मासच्या ॲनालॉगस कोण आहे? आपण बघितलेलं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आय. आणि व्ही ही लिनियर व्हेलॉसिटी आहे. लिनियर व्हेलॉसिटीच्या ॲनालॉगस कोण आहे? ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. हे आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह करणार आहोत आपण ह्या चॅप्टरमध्ये. एल इज इक्वल टू आय ओमेगा हा फॉर्म्युला आपण प्रूव्ह करणार आहोत. राईट? म्हणजे याच्यावरून अजून एक डेफिनेशन सांगता येते आपल्याला अँग्युलर मोमेंटमची. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी. हे आपण नेक्स्ट लेक्चरला प्रूव्ह करणार आहोत. ओके क्लास, थँक्यू.